ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुंबई विद्यापीठासोबत करार केला आहे। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये झालेल्या या करारावर आयुक्त सौरभ राव आणि विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर प्रसाद कानडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या। या करारामुळे पदवी शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता येणार आहे। दरवर्षी विद्यार्थ्यांना 4 क्रेडिट्स दिले जाणार असून व्यक्तिमत्व विकास भर दिला जाईल। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांनी या कराराला ऐतिहासिक ठरवले, तर आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला। आजचा जो एमओयू झाला आहे तो एक खरं ऐतिहासिक आहे। सी डी देशमुख कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन डायरेक्टोरेट ऑफ ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एमओयू होतो आहे। आता यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी डी देशमुख सेंटर हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी खूप रिनाऊंड आहेत। कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन किंवा स्पर्धात्मक ज्याला MPSC UPSC अशा सगळ्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात। मुलांची प्रिपरेशन खरं म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर सुरू होते। आता यामध्ये आम्ही मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महानगरपालिका सी डी देशमुख सेंटर या दोघांनी मिळून असं आम्ही ठरवलं की मुलं जेव्हा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतील त्यांना सगळे जे प्रिपरेटरी कोर्सेस आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला त्या ओपन इलेक्टिव्हच्या माध्यमातून दिले जातील। त्यामुळे ज्या मुलांना ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे प्रिपरेशन करायचे ते ह्या ओपन इलेक्टिव्हच्या माध्यमातून ते कोर्सेस सिलेक्ट केले जातील, ज्याला सी डी देशमुख कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन केंद्राचं तिथले एक्सपर्ट प्राध्यापकांचं मार्गदर्शन होईल। त्याच्यामुळे ही जी विद्यार्थी आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तयारी करताना ग्रॅज्युएशन करतानाच ते बऱ्यापैकी त्यांनी तयारी केलेली असेल, त्यामुळे जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा ते पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील। हा प्रामुख्याने जो बदल करू शकलो हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत करू शकलो, कारण ज्यामध्ये खूप चांगली फ्लेक्झिबिलिटी मिळते। त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी आम्ही साधारणतः 3 वर्षामध्ये 12 ते 16 क्रेडिटचे अभ्यासक्रम देऊ आणि मग ते मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या नुसार जी प्रिपरेशन करायची त्याप्रमाणे कोर्सेस मुलं सिलेक्ट घेतील, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, आणि मग या दृष्टीने त्यांची खूप चांगली प्रिपरेशन होईल आणि आपल्या महाराष्ट्राचा स्पर्धात्मक परीक्षामध्ये जो असलेला यशाचा आकडा आहे तो अजून उंचावण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग होईल। आज माननीय उपकुलपती मुंबई विद्यापीठ त्यांची उपस्थितीमध्ये त्यांची साक्षीने ठाणे महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यामध्ये MOU याचा आपण हस्तांतरण आणि हस्ताक्षर हा केलेला आहे। याचा हेतू असा आहे की आपल्याकडचे जे स्टुडंट्स आहेत जे सी डी देशमुखमध्ये जे अभ्यास करतात आणि त्यांना आपण त्याचा एक कनेक्ट विद्यापीठ बरोबर आपण स्थापित करू। मुंबई विद्यापीठ त्याचा इम्पॉर्टन्स सगळ्यांना माहिती आहेतच। UPSC याची तयारी जेवढा लवकर आपण सुरू केला तेवढा लवकर त्यामध्ये यश भेटण्याची शक्यता असते आणि म्हणून हा एक प्रयोग ठाणे महापालिका करत आहे। ठाणे महापालिका याच्या दृष्टिकोनाने देशात अग्रगण्य आहे। सी डी देशमुख ही जी संस्था आहे याच्यातून आतापर्यंत 91 पेक्षा जास्त स्टुडंट्स UPSCमध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि 400 पेक्षा जास्त स्टुडंट्स आपले MPSCमध्ये क्वालिफाय झालेले आहेत। हे एकंदरीत हा जे नवीन MOU झाला आहे त्या प्रयोगचा हेतू एकच आहे की लवकरात लवकर स्टुडंट्स यांच्यामध्ये UPSCची प्रिपरेशन याचा संस्कार पडला पाहिजे आणि त्याच्यामुळे जे त्यांचे इतर कॉम्पिटिटर्स आहेत देशभराचे त्यांच्या तुलनेत त्यांना एक एज भेटेल, त्यांना एक अग्रक्रम भेटणार आहे। हे जे स्टुडंट्स आहेत त्यामध्ये विद्यापीठचे सगळे स्टुडंट्स तसेच विद्यापीठचे जे विविध महाविद्यालय आहेत त्यांचाही समावेश असणार आहे। प्रत्येक वर्ष आपला जे ग्रॅज्युएट प्रोग्राम असतो त्यामध्ये या स्टुडंट्सला 4 अतिरिक्त क्रेडिट पॉईंट्सही भेटतील आणि यामध्ये जे UPSCचा सिलेबस आहे त्याचे व्यतिरिक्त जनरल स्टडीज, नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्स त्याच्याबद्दल माहिती, UPSCचे सिलेबसचे जे इतर घटक आहेत त्याच्याबद्दल तोंडओळख आणि एवढंच नव्हे तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन या सगळी गोष्टीचा समावेश असणार आहे। मला पूर्ण विश्वास आहे की आज मुंबई विद्यापीठ याच्याबरोबर जे आमचं
करारनामा झालेला आहे त्याचा थेट लाभ आपल्याकडे कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होणारे स्टुडंट्स यांना भेटणार आहे.